सध्या महाराष्ट्रामध्ये भल्या भल्या माणसांची वक्तव्य त्यांचं लिखाण जर खोडून काढण्याचं धाडस अगदी उघड उघड केलं जात असेल तर मग मंडळी मला सांगा, महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांनी बोलण्याची किंवा त्यांचं स्वतःचं मत मांडण्याची काही सोय राहिली आहे का नाही? म्हणजे असा प्रश्न कुणालाही पडेल, इतकी वाईट आणि भयानक प्रकारची परिस्थिती आहे. मुंबईसारखी मेट्रो सिटी जी महाराष्ट्राची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या मुंबईमध्ये कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय तर आहेच, पण त्या प्रकाराबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती दिली पाहिजे. त्या ठिकाणचे जे निवृत्त कर्मचारी आहेत कदम नावाचे, त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक त्या ठिकाणच्या लोकांना भेट देण्याचा प्रयत्न केला. मग तिथं काहींनी विरोध केला. त्यातल्या त्यात एक सावंत नावाची महिला कर्मचारी कुणीतरी आहे, त्यांनी तर चक्क त्या कदमांच्या तोंडावरती ते पुस्तक फेकून मारलं. आणि ते सगळा व्हिडिओ आता महाराष्ट्राच्या समोर आहे की कदम यांनी माफी कशी मागितली आणि तुम्ही धर्माच्या विरोधात किंवा देवाच्या विरोधामध्ये पुस्तक वाटण्याचा प्रयत्न कसा काय करताय वगैरे, अशा प्रकारचा व्हिडिओ आता संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आहे. महाराष्ट्रानं तो बघितलाय. आज एका नव्या वादाची ठिणगी पडली. रुग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र प्रथमतः तर त्यांनी ती परमिशन आमच्या वरिष्ठांकडनं घेतली नव्हती पुस्तक वाटपाची, आणि ते पुस्तक द्यायला आले ते मी त्यांना म्हटलेलं मला हे पुस्तक नकोय, तुमचं गिफ्ट नकोय, तुम्हाला रिलेशन खराब होऊ नये म्हणून मी त्यांना बोललोही. मी बहुजन समाजाच्या चळवळीत काम करतो, प्रबोधनाचं काम करतो. मी सगळ्यांना, बहुजन समाजाला सगळ्यांना मी माझं मानतो आणि मी तुम्हालाही आपलं मानतो. आणि म्हणून म्हणलं तुमच्या जर भावना दुखावल्या असतील तर मी सॉरी बोलतो. मी पुस्तक झिडकारली नाही, फक्त नाकारली. फेकून देणं आणि नाकारणं याच्यात फरक आहे. त्या ह्याच्यामध्ये एक लिफाफा होता, तो पडला. आता ते व्हिडिओ किती सत्य किती असत्य ते पोलीस आता काढतील शोधून. परंतु मला असं वाटतं कदमना मला सांगणं आहे की तुमच्या व्यक्तिगत रागाचा परिणाम या अख्ख्या जाती धर्म याच्यावर होता कामा नये. देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीची पुस्तकं आत्ता वाटून तुम्हाला नेमकं काय मिळवायचंय, याच्या मागचा आका कोण आहे, या कदमला चालवणारा आका कोण आहे, ते पोलिसांनी शोधून काढावं. आता तो व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओबद्दल मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि मग प्रबोधनकारांच्या त्या विषयाकडे, त्यांच्या लेखनाकडे आपण येऊयात की खरंच त्या महिला कर्मचारी त्या पुस्तकाबद्दल किंवा धर्माच्या विरोधातलं वगैरे काहीतरी कदम वाटण्याचा प्रयत्न करतायत. यात किती तथ्य आहे, खरं किती आहे, हे नंतर आपण बघूया. सुरुवातीला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एकदा तुम्ही नीट बघितला तर आपल्या लक्षात येईल. अखंड व्हिडिओ फुटेज तुम्ही बघा. ते कदम समोर आहे, त्या महिला कर्मचारी किंवा त्यांच्या बाजूने जेवढे कोण आहेत ते सगळे त्यांना माफी मागायला प्रवृत्त करतायत, माफी मागायला भाग पाडतायत. आणि माफी मागायला सांगत असताना ते म्हणतात की तुम्ही हे पुस्तक देण्याचं आम्हाला धाडस कसं काय केलं? स्वतः प्रबोधनकार मला काय पुस्तक द्यायला आले होते का? मग तुम्ही तुमचं नाव टाकून मला पुस्तक कसं देताय वगैरे, असं सगळा प्रकार चालू आहे. आणि त्यात पुढे त्या महिला कर्मचारी जे म्हणतायत ते थोडं मनावर घेण्यासारखं आहे. ते असं म्हणतात की तुम्ही भगवद्गीता जर मी तुम्हाला दिली तर तुम्ही ते वाटाल का? भगवद्गीता तुम्ही वाटू शकता का? तर ते कदम म्हणतायत होय, त्यात काय, मी वाटू शकतो. तरी महिला कर्मचारी असं म्हणतायत तरीही मी तुम्ही दिलेलं पुस्तक मात्र घेऊ शकत नाही, मी त्याला हात सुद्धा लावणार नाही. आता पहिली गोष्ट अशी, त्या महिला कर्मचाऱ्यांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केलाय त्याच्याबद्दल थोडं सांगितलं पाहिजे. ज्या पुस्तकाला तुम्ही विरोध करताय ते पुस्तक तुम्ही मुळात वाचलेलं नाही, पण मुळात किमान ज्या पुस्तकाचं तुम्ही समर्थन करताय ते तरी पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे. भगवद्गीतेबद्दल तुम्ही त्यांना सांगितलं, मी कित्येक वेळा गीता वाचलेली आहे, अनेकांना मी सजेस्ट करतोय की तुम्ही गीता घ्या, गीता वाचा, मी सजेस्ट करतोय. त्या भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, त्यातल्या दुसऱ्या अध्यायातल्या 15व्या श्लोकाची मी तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे. मॅडम, तो 15वा श्लोक असा आहे की नाभिनंदती न द्वेष्टे. म्हणजे मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये जे कोणी मराठी बांधव आहेत त्यांनी हा श्लोक खरं तर मनापासून ऐकला पाहिजे. तो दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे आणि 15वा श्लोक आहे. तो असा आहे, नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. याचा अर्थ असा आहे, एखादी गोष्ट मिळाली म्हणून आनंदित व्हायचं नाही आणि कुणाचाही किंवा कुठल्याही गोष्टीचा द्वेष करायचा नाही. अशी जी व्यक्ती असते त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. किंबहुना श्रीकृष्ण पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत अर्जुनाला हे ठासून सांगतायत की अर्जुना, आपणाला स्थित प्रज्ञ व्हायचं आहे, आपली बुद्धी स्थिर करायची आहे. मॅडम मला सांगा, जी भगवद्गीता वाचण्याबद्दल किंवा वाटण्याबद्दल तुम्ही आग्रह धरता आहात त्या कदमांच्याकडं, ती भगवद्गीता फक्त सांगण्याचा किंवा मी वाचली आहे असं सांगण्याचा तो विषय नाही. भगवद्गीता हा मुळात आचरणाचा विषय आहे. कळतंय ना? भगवद्गीता हा आचरणाचा विषय हे तुम्हाला स्पष्टपणानं पहिल्यांदा कळलं पाहिजे. कृतीप्रवण तुम्ही व्हावं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आता उरला विषय जे प्रबोधनकारांचं पुस्तक तुम्हाला ते वाटत होते आणि ज्याचा तुम्ही द्वेष केला त्या पुस्तकाबद्दल. आणि त्याच्यानंतर शिवसेनेची लोक जेवढे आक्रमक झाले
त्यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी त्या दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा ज्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या होत्या त्यांनी त्यांची बाजू घेतली, पेडणेकर कोणीतरी आहेत, आणि त्या सारवासारव करताना सांगतायत की प्रबोधनकारांचं पुस्तक त्यांनी दिलंच नाही. पहिल्यांदा हे पुस्तक असं समोर दाखवलं, हे बघा हे पुस्तक, आणि हे पुस्तक दाखवलंच नाही. हे पुस्तक कुठलं आहे? दिनकरराव जवळकर हे मराठा, त्यांनी पुस्तक लिहिलं देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक. तर हे पुस्तक त्यांनी दाखवलं, त्यामुळे आम्ही हे पाठीमागचं पुस्तक घेतलं नाही. मग त्याला नकार दिला, भिरकावलं वगैरे नाही तर नकार दिला असं त्यांनी म्हटले. आता जे पुस्तक ते देशाचं दुश्मन अगदी सुरुवातीला सांगतायत, ठीक आहे, दोन्ही पुस्तकं त्यांनी वाटली. देशाचं दुश्मन जे आहे याचं सुरुवातीची काही प्रस्तावना वगैरे जर तुम्ही वाचली तर लक्षात येईल की महात्मा फुलेंचं महाराष्ट्रासाठी योगदान काय, त्यांचा पुतळा पुण्यात झालाच नाही पाहिजे, अशा प्रकारचा विरोध करणारी मंडळी कोण होती हे या पुस्तकामध्ये ठामपणाने दिले. आणि खरेखुरे देशाचे दुश्मन कोण आहेत हे सांगितले. या पुस्तकाची केस स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढलेली होती. काही काळ दिनकरराव जवळकरांना त्या काळात तुरुंगवास झाला होता या पुस्तकामुळे. पण हे पुस्तक जर वाचनासारखं नसतं तर सध्या या पुस्तकावर बॅन यायला पाहिजे होता, तो आला नाही. दुसरी गोष्ट, आता उरला विषय या पुस्तकाचा, प्रबोधनकार ठाकरेंच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं या पुस्तकाचा. बरेच दिवस झालं खरं तर वाचून, पण मला परत दुसऱ्यांदा वाचावं लागलं. मी त्या मॅडमला खरं तर धन्यवाद दिले पाहिजेत ज्या कोणी सावंत आहेत. तुम्ही ते पुस्तक भिरकावल्यामुळं मला परत वाटलं की प्रबोधनकारांचं हे पुस्तक वाचलं पाहिजे आपण. आता हे जे पुस्तक आहे, ज्या पुस्तकाबद्दल तुम्ही असं म्हणतायत की ते धर्माच्या विरोधात बोलतायत, प्रबोधनकार मुळे तुम्ही वाचलेत का? हे प्रबोधनकार ठाकरे कोण आहेत त्यांना सगळ्या लोकांना कळलं पाहिजे. बाबांनो, हिंदू हृदय सम्राट म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या बाळासाहेब ठाकरेंचे वडील आहेत, वडील केशव सीताराम ठाकरे. त्यांना अख्खा महाराष्ट्र प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखतो. आणि 1966 जी शिवसेना जन्माला आली ना, ती शिवसेना मुळात जन्माला घालणाऱ्या माणसाचं नाव प्रबोधनकार ठाकरे. त्यावेळी पहिल्या सभेत दसरा मेळाव्याला त्यांनी सांगितलं होतं की आजपासून माझा हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे. आणि मग तो बाळ बाळासाहेब ठाकरे या नावानं महाराष्ट्रासमोर आले. आता एक लक्षात घ्या, हे प्रबोधनकारांचं हे पुस्तक आहे माझ्या हातामध्ये. तुमचं म्हणणं आहे की हिंदू धर्माला प्रबोधनकारांनी विरोध केला, तर त्यातलं काही ठळक बाबी मी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. याच्यामध्ये 4 नंबरचं पान आहे बघा, लिहिलंय आत्मस्तोमाच्या टिकावासाठी भिक्षुकशाहीची जी कारस्थाने अगदी गुप्तपणे सुरू आहेत आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणे हे भट्टेत्तर लोक या कारस्थानाचे अगदी चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदू समाजाचं भविष्य काही फारसं उज्ज्वल नाही असं स्पष्ट नमूद करायला माझ्या लेखणीला सुद्धा त्रास होतोय, माझी लेखणीला सुद्धा कष्ट होत आहेत. अशाही निराशाजनक अवस्थेत हिंदू समाज जागवण्याचे राजमार्ग आमच्या धर्मबांधवांना सुचवणं हेच वास्तविक प्रबोधनाचं आद्य कर्तव्य आहे. आमच्या धर्मबांधवांना असं म्हटलं असतं का प्रबोधनकारांनी? आणि दुसरी गोष्ट अशी की हिंदू समाजाच्या भविष्याबद्दल ते काळजी वाहत आहेत. मग तुम्ही पुस्तक वाचायला पाहिजे पहिल्यांदा. आता हे 4 नंबरचं पान आहे, पण पुस्तकाचा आशय काय हे तुम्हाला मी 1-2-3 ठिकाणी सांगतो. या पुस्तकामध्ये 13 क्रमांकाचं पान आहे, फार छोटं पुस्तक आहे, 24 पानांचं पुस्तक आहे. आपण सगळ्यांनी वाचावं माझी आपणाला विनंती आहे. 13 नंबरचं जे पान आहे त्या पानावरती स्पष्टपणाने प्रबोधनकारांनी असं लिहिलंय, फार महत्वाचं आहे, खरं तर मनावर घेण्यासारखं आहे. सोमनाथावर म्हणजे आमच्या देवाची जी मूर्ती आहे त्या सोमनाथावर ज्यावेळी गजनीच्या मोहम्मदानं वर्मी घाव घातला त्यावेळी घिसाड दक्षिणांवर टोनग्याप्रमाणे चरणारे हे देवधर्म संरक्षक भट कोठे होते असा खडा सवाल केला. भट म्हणजे भिक्षुकशाहीच्या विरोधात लिहिले. मध्यंतरी दस्तूरखुद्द राज ठाकरेंनी सुद्धा या पुस्तकाचा उल्लेख केला होता आणि त्यावेळी त्यांनी या भिक्षुकशाहीबद्दल सांगितलं होतं. आता याच पानावरती 13व्या पानावरती काय म्हटलंय बघा, देवाच्या मूर्तीसाठी आणि देवळांच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल तर त्याला वर्षभर आम्ही आमची माला फुकट देऊ किंवा फुकट देण्यात येईल असं म्हटले प्रबोधनकारांनी. एक तरी भट आहे का देवाच्या मूर्तीसाठी किंवा देवळांच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचं प्राण वाहणार. पुढे 18 क्रमांक आणि 19 क्रमांकच्या पानावरची 2च वाक्य मी तुम्हाला सांगेल, म्हणजे पुस्तक काय आहे हे तरी किमान आपल्याला कळेल. 18व्या क्रमांकाच्या पानावरती असं म्हटलेलं आहे प्रबोधनकारांनी स्वतः की देवळं जर हिंदू धर्माची मंदिर आहेत तर तेथे अखिल हिंदू जणांचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे. म्हणजे हिंदू धर्मात जेवढ्या जाती येतात 18 पगड जाती त्या सगळ्यांना हिंदू धर्मातल्या त्या मंदिरांमध्ये प्रवेश असायला पाहिजे. स्पष्टपणानं सांगितलं, हिंदू धर्माचीच काळजी वाहत आहेत प्रबोधनकार. आणि पुढे 19 नंबरचं जे पान आहे एवढं ठळक वाक्य तुम्हाला सांगतो की गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही ही भिक्षुकशाहीची परंपरा. म्हणजे गोळी खायला छातीवरती वार झेलायला आम्ही आणि भिक्षुकशाहीची परंपरा वाहणारे जे कोणी आहेत ते फक्त पोळीला. तर त्यांच्याबद्दल यांनी प्रबोधनकारांनी असं लिहिलेलं आहे. हे शेवटचं पान आहे बरं का, हे ज्याला मलपृष्ठ म्हणतो आपण पुस्तकाचं.
की आमचे तत्वज्ञान पहावे तर देव चराचर व्यापुनी आणखी वर दशांगुळे उरला. हे प्रबोधनकारांनी देवाबद्दल असं लिहिलं असतं का? मग ते देवाला किंवा धर्माला मानत नसते तर. मुळात ते कर्मकांडांबद्दल किंवा भिक्षुकशाहीच्या विरोधामध्ये जे लिहित आहेत त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे, त्याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे. मला असं वाटतंय सर्वसामान्य माणसांनी आता महाराष्ट्रात व्यक्त व्हायचं का नाही? त्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी ही पुस्तकं वाटण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्हाला एवढा राग यावा, एवढा पोटशूळ तुम्हाला उठावा, हे कळलं पाहिजे. त्या जे कोणी मॅडम आहेत ही सुरुवात आहे. मला वाटतं तो हिमनग आहे फक्त. अशा अनेक माणसं आहेत जे प्रबोधनकारांच्या पुस्तकाला विरोध करतायत. त्यांनी लक्षात घ्यावं, शिवसेना जन्माला घालणाऱ्या हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरेंची जी महाराष्ट्रात ओळख आहे, त्यांचे वडील आहेत प्रबोधनकार ठाकरे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत या व्यक्तीचं फार मोठं योगदान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी तर फार मोठं योगदान, अगदी त्या लढ्याचे ते नेते होते त्या काळामध्ये. हे आम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळं असले विरोध तुम्ही करण्यामध्ये व्यस्त राहू नका, नाहीतर सगळ्या मग आम्ही प्रबोधनकारांच्या वारसदारांनी तर तुम्हाला विरोध करायचा ठरवला ना, तर तुम्हाला तो सहन होणार नाही. पळता भुई थोडी होईल हे तुम्ही लक्षात घ्यावं. धन्यवाद. जय शिवराय.